नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक 15वा माझे शिक्षक व संस्कार या पाठाचा अभ्यास करणार आहोत. हा पाठ लेखक शंकरराव खरात यांनी लिहिलेला आहे. सर्वप्रथम आपण लेखकांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. लेखक शंकरराव रामचंद्र खरात यांचा जन्म 11 जुलै 1921 साली झाला, तर मृत्यू 9 एप्रिल 2001 साली. लेखकांबद्दल सांगायचं झालं तर मराठी साहित्यामधील लेखक, कथाकार, कादंबरीकार, इतिहासकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले हे व्यक्ती. दलित चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी म्हणून ते ओळखले जात असे. त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी दलित समाजाविषयी लेखनास प्रारंभही केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडलेला आपल्याला त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. त्यांनी बघा अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. जसं इथे मी तुम्हाला काही पुस्तकं दाखवली आहेत. तराळ अंतराळ, माझं नाव, सांगावा. लेखकांच्या साहित्य लेखनाचाही आपण परिचय करून घेऊया. लेखक शंकरराव खरात यांनी सांगावा, तडीपार, आडगावचं पाणी, टिटवीचा फेरा, सुटका इत्यादी त्यांचे कथासंग्रह आपल्याला प्रकाशित असलेले दिसून येतात. तसेच माझं नाव, झोपडपट्टी, फुटपाथ नंबर 1, हातभट्टी, गावचा टिनपोल गुरुजी, 12 बलुतेदार इत्यादी त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. तराळ अंतराळ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तकही प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांनो, पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाठाची पार्श्वभूमी देखील समजून घेऊया. आपल्या बालपणी लाभलेली शाळा व या शालेय जीवनात या विद्यार्थी दशेत असताना शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचे महत्त्व या पाठामध्ये विशद करून त्यांच्या काही शिक्षकांच्या आठवणींना इथे लेखकाने उजाळा दिलेला आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु व शिष्य यांची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी महत्त्वपूर्ण आणि पवित्र असा भाग आहे. आपल्यावर वेगवेगळे संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आपले आईवडील हे आपले सर्वात पहिले गुरु असतात. अर्थातच आपले पालक. जीवनात योग्य काय, अयोग्य काय याची चांगली जाणीव करून ते आपल्याला देत असतात. इतकंच नव्हे तर चांगल्या सवयी आपल्याला लावतात, चांगले संस्कार आपल्यावर करत असतात. हे आईवडील जे आपले पहिले गुरु, त्यांच्याप्रती आपण कायम कृतज्ञ असलं पाहिजे. त्याचबरोबर जसजसं मूल मोठं होत असतं त्याचा संपर्क येतो तो म्हणजे शालेय जीवनाशी. आणि शालेय जीवनात त्याला त्याचे दुसरे गुरु मात्र तिथे भेटतात, ते म्हणजे त्याचे शिक्षक. खरोखरच विद्यार्थ्यांनो, आपल्याला अनेक गोष्टी शिकवून अगदी सर्वांगाने पूर्ण करणारे हे शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. निरनिराळे विषय अगदी निस्वार्थपणाने ते आपल्याला शिकवत असतात आणि हे विषय शिकवून प्रगतीपथावर नेण्याचं त्यांचं कार्य मात्र ते करत असतात. जीवनातील अनेक मूल्य ते आपल्याला शिकवत असतात. इतकंच नव्हे तर आपण आदर्श जीवन जगावे असा त्यांचा एक शुद्ध हेतू या शिकवण्यामागे असतो.
शिक्षकांच्या हातात देशाचं भविष्य असतं. त्यांच्याचमुळे भविष्यातले डॉक्टर्स, इंजिनियर, शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक, कवी असे अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे सामर्थ्यवान अशी ही पिढी ही मात्र तयार होत असते. आपले विचार, आपली मतं, आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा अत्यंत मोठा असा वाटा असतो. चांगले संस्कार करणे, शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद तुम्हा विद्यार्थ्यांमध्ये जे निर्माण करतात ते शिक्षकच असतात. इतकंच नव्हे तर आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या जीवनात सामोरं जाण्यासाठी हे शिक्षक तयार करत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यात जन्मतःच कोणते ना कोणते तरी सुप्त गुण त्याच्यामध्ये दडलेले असतात. विद्यार्थ्यांमधील या सुप्त कलागुणांना ओळखून योग्य असं मार्गदर्शन करून त्यांच्या या अंगभूत गुणांचा विकास जर कोण करत असतील तर ते म्हणजे शिक्षकच. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना या शिक्षकांना आपण आपले दुसरे गुरु किंवा आपण आपले दुसरे पालक असंही म्हणतो. शिक्षकांच्या प्रती आपल्या मनातील प्रेम त्याचबरोबर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी आपण शिक्षक दिनही साजरा करतो. या पाठाच्या माध्यमातून लेखक शंकरराव खरात यांनी त्यांच्या गावची शाळा, या शाळेतील वातावरण, या शाळेत त्यांना लाभलेले शिक्षक व शिक्षकांनी त्यांच्यावर रुजवलेले, घडवलेले योग्य असे संस्कार, या संस्कारांचीच माहिती या पाठाच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यांच्या या शिक्षकांच्या काही आठवणी, त्या आठवणींना येथे उजाळा दिलेला आहे. मी पाठाचं वाचन करते, सर्वांनी लक्ष द्या. मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध, जिल्हा सातारा येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन मला मिळत होते. श्री हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी. त्यांनी मला इंग्रजी तरखडकरांचे भाषांतर शिकवले. ते तसे स्काउट मास्तरही होते. त्यांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभे केले होते. श्री कात्रे मास्तरांनी मला 4थीच्या वर्गात गणित शिकवले. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोपा करून शिकवला. आमचे कात्रे मास्तर अंगाने सडपातळ. दम्याच्या विकाराने त्यांना कधीकधी त्रास व्हायचा. कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बघा त्याची शाळा ही त्याचं दुसरं घर असते. येथे देखील लेखक शंकरराव खरात यांनी आपल्याला लाभलेली गावातली शाळा, त्याचबरोबर या शाळेतील वातावरण, त्यांना लाभलेले त्यावेळचे शिक्षक, ज्या शिक्षकांनी त्यांच्यावर योग्य संस्कार त्यांना दिले, त्यांची जडणघडण केली, त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी वेळोवेळी जे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत होते, या शिक्षकांच्या आठवणी इथे सांगत असताना लेखक म्हणतात की मी माझी गावची शाळा सोडणार होतो आणि पुढील शिक्षणासाठी औंध, जिल्हा सातारा येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. कारण बघा, गावामध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो की गावातल्या शाळा या 1ली ते 4थी किंवा 1ली ते 7वी एवढेच वर्ग आपल्याला तिथे दिसून येतात. जिल्हा परिषदेच्या शाळा असतात आणि त्यामुळे पुढील शिक्षणासाठी गावातील मुलांना मात्र दुसऱ्या शहरात,
दुसऱ्या जिल्ह्यात त्यांना जावं लागतं. तसंच लेखक देखील आपल्या पुढील शिक्षणासाठी आपली ही गावची शाळा ते सोडणार होते. हायस्कूलचं शिक्षण त्यांना घ्यायचं होतं आणि म्हणून या हायस्कूलच्या शिक्षणासाठी ते मात्र औंध, जिल्हा सातारा येथे जाण्याचा त्यांचा विचार चालला होता. मुळात त्यांची तशी इच्छा होती, त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. इतकंच नाही तर त्यात त्यांना यश मिळेल याची पूर्णपणे त्यांना खात्री होती, आत्मविश्वास होता. आणि म्हणूनच ते त्यांच्या शाळेतील एक शिक्षक त्यांना मात्र ते सतत भेटत होते, त्यांचा सल्ला घेत होते, त्यांच्याकडनं वेळोवेळी मार्गदर्शन घेत होते. आणि ते शिक्षक म्हणजेच श्री हनुमंतराव देशमुख. मुळात श्री हनुमंतराव देशमुख हे त्या गावचेच राहणारे एक रहिवासी होते. त्यांच्याबद्दलची माहिती सांगत असताना इथे मात्र लेखक आपल्याला सांगतात की श्री हनुमंतराव देशमुख या शिक्षकांनीच त्यांना इंग्रजी तर्खडकरांचं भाषांतर शिकवलं. लेखक गावात ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेत ते मात्र स्काउट मास्तर होते. इतकंच नव्हे तर श्री हनुमंतराव देशमुख या शिक्षकांनी शाळेचे स्काउट पथकही पक्क्या पायावर उभे केले होते. विद्यार्थ्यांनो, आज जर आपण शहरी आणि गावातील शाळेची जर तुलना करायला गेलो तर आपल्याला या दोन्ही शाळांमध्ये फार मोठी तफावत दिसेल. गावातल्या शाळा या अगदी साध्या असतात. गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ती देखील कमी असते. त्याचबरोबर आपण बघतो की तिथे मुलांना शैक्षणिक सामग्री देखील योग्य वेळी उपलब्ध होत नाही. परंतु तुम्ही शहरात राहणारे विद्यार्थी, आज तुमचे पालक तुम्हाला सर्व गोष्टी देऊ शकतात. गावातील पालक हे देखील मजूर असतात, गरीब असतात, शेतीमध्ये काम करणारे असतात. त्यामुळे आपल्या मुलांच्या सर्वच गरजा ते भागवू शकतात असंही नाही. परंतु त्या मुलांनाही शिक्षणाची मात्र आवड असते, शिक्षणाचा ध्यास मात्र त्यांच्याकडे असतो. आणि त्याचमुळे लेखक मात्र वारंवार औंधला जाण्याआधी श्री हनुमंतराव देशमुख या शिक्षकांची ते भेट घेत होते. त्यांच्याकडून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन मिळत होतं, कारण त्यांना माहिती होतं की ते यशस्वी होणार. आणि म्हणून शिक्षकही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. यातूनच बघा तुम्हाला गावात असूनही लेखकाचा शिक्षणाचा ध्यास त्यांच्या या प्रयत्नातून आपल्याला इथे दिसून येतो. आपल्या गावातील शाळेच्या शिक्षकांबद्दल बोलत असताना त्यांनी आपल्या दुसऱ्या शिक्षकांची आठवण इथे सांगितली आहे. ते म्हणतात की श्री कात्रे मास्तर, की जे 4थीच्या वर्गात त्यांना गणित शिकवायचे. गणित म्हणजेच मॅथ्स. अंकगणितासारखा अवघड विषय तो देखील त्यांनी त्यांना सोप्या पद्धतीने शिकवला होता. खरं तर विद्यार्थ्यांना गणित म्हटलं की नकोसंच वाटतं, भीती वाटते. खरं तर गणितासारखा सुंदर विषय कोणताच नाही. आणि हा गणितासारखा विषय या कात्रे मास्तरांनी अगदी सोप्या पद्धतीने या मुलांना शिकवलेला आहे. त्यांच्याबद्दल सांगताना ते म्हणतात की आमचे हे कात्रे मास्तर, तशी शरीरयष्टी जर त्यांची पाहिली तर सडपातळ असा बांधा होता, परंतु त्यांना दम्याचा आजार होता. आणि या दम्याच्या आजारामुळे बऱ्याच वेळा त्यांना त्रास व्हायचा, थकवा यायचा. परंतु ते गणिताचा सारखा विषय जो आहे तो देखील आम्हाला मात्र अत्यंत सोप्या पद्धतीने त्यावेळी आम्हाला ते शिकवायचं. या कात्रे मास्तरांच्याच घरी
लेखकाचे वडील मात्र लाकडं फोडायचं काम मात्र करत असे. त्यावर त्यांना रोजगार मिळत होता, त्यावर त्यांचं कुटुंब चाललं होतं. अत्यंत गरीब परिस्थितीत खडतर असा प्रवास त्यांनी केलेला आहे. परंतु गरीब परिस्थितीतही शिक्षण मात्र त्यांनी घेतलं. शिक्षणाचा ध्यास आपल्याला बघा इथे दिसून येतो. ते पुढे म्हणतात बघा, श्री गोळीवडेकर मास्तर मला मराठी 5वीत होते. ते इतिहास भूगोल शिकवायचे. त्यात इंग्रजी पहिलीत तरखडकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे. श्री गोळीवडेकर खरे शेतीतज्ञ शिक्षक. शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्धलक्ष असे. त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय झाला. त्याचं कारण शाळेच्या बागा आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच तर उभ्या होत. आम्ही मुलं वयानं तसंच हाडापिंडानं मोठाड, कष्टांच्या कामाला कणखर. शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हा मुलांच्या जीवावर चांगली फुललेली उभी असे. या बागेतल्या विहिरीचं पाणी 2-2 तास रहाटाने ओढून बागेतल्या फुलझाडांना, फळझाडांना आम्ही देत असू. तेव्हा ती फुलझाडं, फळझाडं तरारून उभी राहत होती. त्यामुळे श्री गोळीवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे. शाळेतील जमीन कुदळी टिकावाने खांदवायची, त्याचे वाफे करायचे, बंद घालायचे, अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं मात्र करत असो. विद्यार्थ्यांनो, आपल्या गावातील शिक्षकांबद्दलच्या आठवणी सांगत असताना इथे मात्र त्यांनी बघा आधी आपल्याला हनुमंतराव देशमुख या शिक्षकांबद्दल काही आठवणी सांगितल्या, तसंच कात्रे मास्तरांबद्दल आठवणी सांगितल्या आणि आता ते मात्र श्री गोळीवडेकर मास्तरांबद्दल आपल्याला इथे काही आठवणी सांगत आहेत. ते म्हणतात की हे मास्तर मला मराठी 5वीत होते. त्यावेळी इतिहास भूगोल हे विषय ते शिकवायचे. तसंच इंग्रजी पहिलीत तरखडकरांचे पहिले भाषांतरही त्यांनी शिकवले होते. खरं तर हे गोळीवडेकर सर हे शेतीतज्ञ शिक्षक होते. म्हणा गावातला प्रत्येक व्यक्ती हा शेतीविषयक त्याला मोठ्या प्रमाणात माहिती असते, कारण मूळ व्यवसाय हा त्यांचा शेतीच. आणि त्यामुळे शाळेच्या ज्या बागा होत्या त्या बागा फुलवण्यातच त्यांचं अर्धलक्ष असायचं. त्यात लेखकाचा आणि त्यांचा चांगला जवळचाच परिचय होता. त्यामागचं कारणही बागाच होतं. कारण या बागा फुलवण्यासाठी त्यांना शाळेतील मुले हाताखाली लागायची. या मुलांच्या जीवावरच या शाळेच्या बागा या फुललेल्या होत्या. कारण ही मुलं तसं जर पाहिलं तर वयानं आणि त्याचबरोबर हाडापिंडानं ही थोडी मोठी होती. हाडापिंडानं मोठाड म्हटलेले बघा. हाडापिंडानं मोठाड म्हणजे काय की शरीराने साधारणतः दष्टपुष्ट कोणतंही काम करायला तयार असणारी अशी ही मुलं. त्यात कष्टाचं काम कोणतंही असो त्या बाबतीत कणखर. कणखर म्हणजेच काय स्ट्रॉंग आपण म्हणूया, मजबूत. आणि अशा मुलांना आपल्या हाताशी घेऊन हे शिक्षक मात्र शाळेची जी बाग होती, जी गावच्या ओढ्याकाठी होती, या ओढ्याकाठची ही बाग फुलवण्याचं काम ते मात्र करत असे. ही बाग फुलवण्यामागे खरोखरच मुलांची खूप मेहनत होती, कष्ट होतं. आणि म्हणूनच मुलांच्या जीवावर ही बाग चांगली फुलली होती. अक्षरशः ही मुले बागेत जी विहीर होती या विहिरीतलं 2-2 तास पाणी रहाटानं काढायचे. रहाट माहिती असेल तुम्हाला, रहाट कसं असतं ते. विहिरीवरती बांधलेलं असतं आणि त्याला दोरी असते की तुम्ही बालदी सोडली खाली की मग ते रहाट गोल गोल फिरवायचं की ती भरलेली बादली
पुन्हा वर येते. गावात आपण हे चित्र बघतो. तर ही मुलं देखील या विहिरीतून पाणी काढण्याचं जे यंत्र आहे, जे चाक आहे, रहाट, या रहाटाने मात्र ते काय करायचे, दोन दोन तास जवळजवळ ही मुलं पाणी काढायचं. आणि सर्व त्या बागेतील फुलझाडे, फळझाडे त्यांना मात्र हे पाणी देत असे. आणि त्यामुळे ही झाडे सगळी तरारून उभी राहत असे. इतकंच नाही, हे गोळीवडेकर मास्तर ही मुलं इतकी कष्टाची कामं करत आहेत, त्यामुळे मुलांवर मात्र प्रेमही करायचं. कारण बाग जी आहे शाळेतली, ती बाग फुलवण्याचं काम मात्र ती मुलं करत होती, शिक्षकांना मदत करत होती आणि त्यामुळे मुलांवर ते प्रेमही करायचे. बागेमधली ती जमीन, कुदळाने जे जमीन खणण्याचं जे अवजार आहे, त्या कुदळाने ती मुलं ती जमीन ती खोदायचे. त्याच्याचबरोबर टिकावानं ती खांदवायचे. खांदवणं म्हणजेच खणणंच. मग त्याच्यामध्ये रेघा ओढायचे, मग त्याच्यावरती छोटी छोटी रोपं लावायचे. त्या रोपाच्या बाजूला बांध घालायचे, का तर पाणी घातल्यावर ते पाणी बाहेर जाऊ नये. ही सगळी कष्टाची कामं जी आहेत, ही मुलं मात्र अगदी प्रामाणिकपणे, कोणताही स्वार्थ न बघता, न ठेवता ही मुलं मात्र करत असायचं. आणि त्याचमुळे हे गोळीवडेकर मास्तर या मुलांवर मात्र खूप प्रेम करायचं. आणि त्यांच्या या कष्टामुळेच गावाच्या ओढ्याकाठी जी बाग होती शाळेची, ती बाग मात्र फुलली होती. बघा, यातून तुम्हाला या मुलांकडे असलेली कष्टाळू वृत्ती देखील तुम्हाला इथे दिसून येते. खरोखरच ही मुलं कष्टाळू होती. अभ्यासातही तेवढंच कष्ट ही मुलं मात्र घेत होती. विद्यार्थ्यांनो, आज आपण हा पाठ इथपर्यंतच बघणार आहोत. याचा उर्वरित भाग आपण पुढील भागामध्ये बघूया. तत्पूर्वी आपण झालेल्या पाठावर आधारित जी मूल्य आहेत, त्या मूल्यांवर मात्र एक नजर टाकूया.